राधिकाला तिच्या सासरी सगळ्यांचा स्वभाव समजून घेणं खूप कठीण झालं होतं, कारण सगळ्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी होती. राधिकाला स्वतः समीरने त्याच्यासाठी निवडलं होतं. त्याच्या प्रेमावर अविश्वास तरी कसा दाखवू शकत होती. पण ती रेणुका कोण होती, जिचं नाव सारखं सारखं राधिकासमोर घेऊन तिची मोठी जाऊ तिच्या मनात संशय निर्माण करत होती. नवीन नवीन संसाराची रंगवलेली स्वप्न मनाला टोचत होती. मनात प्रेमाचे अंकुर फुलायला लागले होते, जे जागच्या जागीच कोमेजून गेले होते. नवीन लग्नाचा आनंद संपला होता. लग्नाच्या सगळ्या विधीपासूनचा घटनाक्रम डोळ्यांभोवती फिरायला लागला होता. नव्या नवरीच्या रूपातला तिचा गृहप्रवेश, लग्नानंतरच्या सगळ्या विधी, नातेवाईकांचा उत्साह, पाहुण्यांचा पाहुणचार, घरात सतत चालू असलेला गोंधळ, बोलण्याचा आवाज, हसणं, मुलांचा किलबिलाट, हे सगळं एखाद्या सिनेमासारखं वाटत होतं. नवऱ्याचं समीरचं मिळालेले प्रेम तिच्यासाठी खूप मोलाचं होतं. मनात एवढीच आशा होती की पाय जमिनीवर टेकत नव्हते. तिच्या आनंदाला समीरच्या रूपात नवीन पंख मिळाले होते. समीरला तिने पण पसंत केलं होतं. लग्नाच्या आधी सगळे व्यवस्थित बघितलं होतं. नवरदेवाची सगळी चौकशी केली होती आणि सगळं बघूनच मग लग्नाला होकार दिला होता. सगळं कसं चौकशी करून ठरवलं होतं. मग चूक कुठे झाली? राधिकाला आठवलं, तिच्या लग्नानंतर तिला घरातल्या लोकांसाठी जेवण बनवायचं होतं आणि तिची मदत करायला समीर किचनमध्ये येऊन उभा राहिला होता. सगळे पाहुणे जाण्याच्या तयारीत होते. राधिकाशी समीरची जवळीक बघून तिची मोठी जाऊ सारिका डोळे बंद करून मोठ्या आवाजात म्हणाली, मी माझ्या नवऱ्याला पसंत केलं आहे. एखाद्या सिनेमातला डायलॉग असल्यासारख्या त्या बोलल्या. त्यांचं बोलणं ऐकून राधिकाला खूप विचित्र वाटलं, पण ही गोष्ट वेगळी होती. समीरच्या बहिणीने ते सगळं चेष्टामस्करीत नेलं, त्यामुळे ही गोष्ट तिथेच संपली. खरा प्रॉब्लेम तर तेव्हा सुरू झाला, जेव्हा राधिका तिच्या माहेरी लग्नानंतर पहिल्यांदा पाठवायची तयारी करायला लागले होते. तेवढ्यात एक सुंदर मुलगी पळत तिथे आली आणि पळत आल्यामुळे ती खूप दमली होती. जोरजोरात श्वास घेत होती. काचेच्या खिडकीतून मेन दरवाज्यात तिला पहिल्यांदा राधिकानं बघितलं होतं. चुलत जावेने सारिकाला डोळा मारला आणि म्हणाल्या, ही बघा आली समीर भाऊजींची चमची. चुलत जाऊ असं बोलताच तिची मोठी जाऊ सारिका हसायला लागली. तोपर्यंत ती मुलगी घरात येऊन पोहोचली. तिने घरात आल्या समीरदादा म्हणून आवाज दिला. तिचा आवाज थरथरत होता. घरातले नोकर रामूकाका म्हणाले, समीरदादा त्यांच्या मित्रांसोबत गेले आहेत. त्यांच्या खोलीत त्यांची नवी नवरी आहे. जाऊन भेटून ये. काका तिला राधिकाला भेटायला घेऊन आले. काही वेळ ती राधिकाकडे बघतच राहिली आणि मग वहिनी म्हणून गळ्यात पडून मिठी मारली. ती म्हणाली, वहिनी मी रेणुका, तुमच्यासाठी फुले घेऊन आली आहे. तिला बघून राधिकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला. राधिकाच्या मनातली घालमेल रेणुकाला समजली होती, पण ती काहीच बोलली नाही. पटकन तिने तिच्या हातातला गजरा काढून राधिकाच्या डोक्यात घातला. ते बघून राधिका म्हणाली, खूप छान आहेत ही फुलं, अगदी तुझ्यासारखी. कोणत्या क्लासमध्ये शिकत आहेस? रेणुका म्हणाली, BA फायनलची परीक्षा दिली आहे. असं म्हणत तिची नजर बाहेर उभ्या असलेल्या त्या दोघींकडे गेली आणि ती तिथून निघून गेली. हे सगळं बघून राधिकाला थोडं आश्चर्य वाटलं. ती जाताच तिच्या जावेने तोंड वाकडं केलं आणि परत त्या स्वरात म्हणाली, मी माझा नवरा पसंत केला आहे तर केला आहे. राधिका म्हणाली, ताई तुम्ही दोघे असं का वागत आहात? कोण आहे ही रेणुका? तिची जाऊ म्हणाली, मी नाही सांगणार बाबा, कशाला तोंड उघडू आणि सगळ्या घरातल्या लोकांसमोर वाईट बनू. राधिका म्हणाली, पण ताई. तिची जाऊ म्हणाली, पण बिन काही नाही, तू भाऊजींनाच विचार. पण बघ जरा सावधानी बाळगून, जेव्हा त्यांचा मूड चांगला असेल तेव्हा. आणि हो, आमचं नाव मध्ये घेऊ नकोस, सांगून ठेवते. तिच्या होला हो देत चुलत जावेने अजून आगीत तेल ओतायचं काम केलं. लग्नानंतर राधिका पहिल्यांदा माहेरी गेली होती. अशा वेळेस मुलींजवळ सांगण्यासारखं बरंच काही असतं, पण इथे तर गोष्टच वेगळी होती. माहेरी गेल्यानंतर भरल्या घरात ती एकटी पडली होती. तिच्या माहेरची लोक सासरच्या लोकांबद्दल ऐकण्यासाठी आतुर झाली होती. कसं तरी चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणत सगळ्यांना दिलासा द्यायला लागली. शेजारी पाजारी, नातेवाईक, पाहुण्यांची भेटण्यासाठी गर्दी जमा झाली होती. मैत्रिणी, घरातल्या बायका त्यांच्या गप्पा थांबायचे नावच घेत नव्हत्या. या सगळ्यामध्ये बिचारी राधिका एकटी.
एका क्षणाची विश्रांती पण नव्हती. एकटी असली की सारिकाताईंचे ते एक शब्द कानात घुमत होते, मी नवरा पसंत केला आहे तर केला आहे. डोक्यात त्याच विचारांचे चक्र चालू होतं. राधिका विचार करत होती की समीरला कसा प्रश्न विचारू. मनात चालू असलेला गोंधळ थांबवणं कठीण झालं होतं. अनेक प्रश्न होते. ही रेणुका नक्की कोण होती आणि तिचं समीरसोबत काय नातं आहे, असे अनेक प्रश्न तिला त्रास देत होते. समीरने स्वतः तिला पसंत केलं होतं. फूल देऊन गुडघ्यावर बसून प्रेमाची कबुली दिली होती. त्यांचं लव्ह मॅरेज होतं. मग हे असं कसं? असा भूतकाळ जो त्यांच्या वर्तमानात येऊन टपकला होता. समीरच्या प्रेमात काही खोड तर नव्हती ना? तो काही लपवत तर नव्हता ना? जेव्हा राधिका परत सासरे आली तेव्हा वेळ बघून समीरकडून जाणून घेण्यासाठी तिने समीरला विचारलं, समीर, ही रेणुका कोण आहे? सगळेजण तिचं नाव तुमच्यासोबत का जोडत आहेत? हे ऐकून जणू समीरच्या सगळ्या शरीरात आग लागली. तो रागात लाल झाला. त्याने राधिकाला हात पकडला आणि तिला ओढत घेऊन वहिनीजवळ आला. तो बोलत होता, मला माहीत आहे कोणी केलं आहे. वहिनीसमोर येताच समीर म्हणाला, वहिनी, ही पहिली आणि शेवटची चेतावणी आहे. या घरात परत रेणुकाचं नाव कोणी घेणार नाही. सारिकाताई म्हणाल्या, भाऊजी, पण मी असं काय केलं आहे? मला का वाईट बोलत आहात? सारिकाताईंचं तोंड फुगलं आणि कितीतरी दिवस त्या तशाच वागत होत्या. त्या सगळ्यांचा दोष त्या राधिकाला देत होत्या. पण त्या बिचारीने तर एकदा पण त्यांचं नाव घेतलं नव्हतं. समीरचा राग बघून सारिका घाबरली. कितीतरी दिवस त्या विषयावर घरात चर्चा झाली नव्हती. राधिकाला पण वाटायला लागलं की ती कारण नसताना समीरवर संशय घेत होती. मग एक दिवस मिठाईचा बॉक्स घेऊन रेणुका तिच्या मैत्रिणींसोबत घरी आली होती. राधिकाला बघून ती पटकन पुढे आली आणि तिच्या पाया पडली. आग्रह करून पेढा तिच्या हातात ठेवला. राधिकांच्या संस्कारामुळे तिने काही तमाशा उभा केला नाही आणि समोर सासूबाई पण उभ्या होत्या. त्यांचा मान पण ठेवायचा होता. रेणुका तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव जाणू शकली नाही आणि सरळ समीरला भेटायला पळत त्याच्या खोलीत गेली. राधिकाचं मन उदास झालं. राधिका गप्प जाऊन खिडकीत उभी राहिली आणि बाहेर बघायला लागली. रेणुका समीरला बोलत होती की माझं आयुष्य तुमच्या प्रेरणेमुळे सफल झालं. तुम्ही पारस आहात. तुमच्या स्पर्शाने दगड पण सोनं होऊन जाईल. ज्याच्यावर पण तुमची कृपा होईल. समीर म्हणाला, आता स्तुती बस कर रेणुका. त्याच्या बोलण्यात प्रेम स्पष्ट जाणवत होतं. तू ते करून दाखवलंस ज्याची कोणी अपेक्षा पण केली नव्हती. सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केला आहेस. ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती. रेणुका म्हणाली, ते तर तुमच्यामुळे. तुम्ही मला शिकवलंत, शिकण्याची ताकद दिलीत. रेणू, अशी समीर तिला प्रेमाने हाक मारत होता. तू खूप चंचल आहेस, साधी भोळी आहेस आणि हे खूप किमती आहे माझ्यासाठी. पुढचं ऐकू शकत नव्हती राधिका. एकीकडे समीरची अशी इच्छा होती की रेणुकाचं नाव या घरात कोणी घ्यायचं नाही आणि दुसरीकडे मात्र राधिकाचं मन बेचैन होतं. तिने रामू काकांना आवाज दिला. त्यांचं वय जास्त होतं. जवळजवळ 20 वर्ष ते या घरात काम करत होते. त्यांनीच राधिकाला सांगितलं की रेणुका समीरकडे शिकायला येत होती. 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दुसऱ्या शहरात समीरला पहिला जॉब लागला होता. ते तिथे भाड्याच्या खोलीत राहत होते आणि तिथेच बाजूला रेणुकाचं घर होतं. रेणुकाचे वडील तिच्या अभ्यासाला घेऊन टेन्शनमध्ये होते. रेणुका 12वीला गेली होती. बोर्डाचा निकाल चांगला यायला हवा होता आणि चांगला क्लास लावायची त्यांची परिस्थिती नव्हती. समीर जिथे भाड्याने राहत होता त्यांचे आणि रेणुकाच्या घरातल्या लोकांचे चांगले संबंध होते. त्यांच्यामुळे समीर रेणुकाला शिकवायला लागला आणि तिला चांगले मार्क्स मिळाले. त्याचं सगळं श्रेय समीर दादालाच मिळालं. रेणुकाच्या आई समीरचे खूप उपकार मानत होती. त्यामुळेच त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून ठेवत होती. त्यांचं रेणुकाच्या घरात येणं जाणं चालू होतं. पण मग काय झालं काय माहीत, दोन्ही घरात भांडणं झालं. ते एकमेकांशी बोलायचे बंद झाले. मग त्यांच्या समझोता झाला. समीर दादा आणि त्याच्या आईला ते लोक आवडतात. घरातल्या बाकीच्या लोकांना ते अजिबात आवडत नाहीत. आपल्या शहरात नोकरी मिळाल्यानंतर समीर दादांनी ती नोकरी सोडली आणि कायमचे इथे आले. त्यांनीच रेणुकाला इथल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिलं. ती इथल्या हॉस्टेलमध्ये राहते आणि कधी कधीच इथे येते. रामू काकांनी राधिकाला ही गोष्ट अशीच तर सांगितली नव्हती. त्यांनी राधिकाच्या चेहऱ्यावरचे दिसणारे हावभाव, उदासीनता बघितली असणार. तिला रामू काकांकडून कळालं
की तिचा नवरा अधूनमधून तिला पैशाची मदत करत होता. तिला शिक्षणासाठी लागणारे सामान विकत घेऊन देत होता. समीरचं असं वागणं राधिकाला समजत नव्हतं. एकीकडे ते म्हणायचे की रेणुकाचं नाव या घरात कोणीही घ्यायचं नाही, आणि दुसरीकडे मात्र राधिकाच्या मनात खूप गोंधळ चालू होता आणि तिचे डोळे पाण्याने भरून आले. समीर तिचा नवरा रेणुकासोबत खरेदी करायला निघाला होता. तिचा चांगला रिझल्ट लागला म्हणून तिला गिफ्ट द्यायचं होतं. जाता जाता त्याची नजर राधिकावर पडली. तिला बघून तो स्तब्ध झाला. तिच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या नजरेतून लपलं नाही. त्याने डोळ्यानेच तिला गप्प बसण्याचा इशारा केला आणि गडबडीत तिथून निघून गेला. खरेदी करून येईपर्यंत रात्र झाली होती. समीर रेणुकाला हॉस्टेलमध्ये सोडून मग घरी आला होता. एका चांगल्या हॉटेलमध्ये तिला पार्टी दिली. सासूबाईंना सांगत होती की एक स्मार्टफोन गिफ्टमध्ये घेऊन दिला आहे रेणुकाला. हे सगळं बघून आणि ऐकून राधिकाचं मन खूप विचलित झालं. ती बेडवर गुपचूप येऊन पडली होती. डोळे बंद होते पण झोप लागत नव्हती. थोड्या वेळानंतर समीर खोलीत आला. तिला बघून तो म्हणाला, माहीत आहे मला राधिका, तू झोपलेली नाहीस. आज तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. चल उठ लवकर, माझ्यासोबत चल. पण स्वाभिमानी राधिका उठली नाही, झोपायचं नाटक करत राहिली. यावर समीरने तिला हलवून उठवले आणि ओढत घराच्या टेरेसवर घेऊन गेला. घराच्या टेरेसवर एक छोटीशी खोली होती. त्याला कुलूप लावलं होतं. समीरने चावीने ते कुलूप उघडलं आणि दार उघडलं. दरवाजाच्या आवाजाने राधिकाचं मन घाबरलं. तिने समीरचा हात घट्ट पकडला. समीरने मोबाईलच्या मदतीने तिथली लाईट लावली आणि बायकोला म्हणाला, हे बघ, तुला इथे काय दिसत आहे? भिंतीवर लावलेला फोटो बघून राधिका हैराण झाली. फोटोतल्या मुलीकडे बघून असं वाटत होतं की रेणुका तिच्या किशोरावस्थेत परत गेली होती. खूप छान दिसत होती. त्या फोटोमधल्या मुलीत आणि रेणुकामध्ये खूप साम्य वाटत होतं. फरक फक्त त्या दोघींच्या डोळ्यात दिसत होता. त्या फोटोतल्या मधल्या मुलीचे डोळे निळे आणि केस घुंगरूदार होते आणि रेणुकाचे डोळे काळे आणि केस लांबसडक होते. रेणुकाच्या शाळेतल्या कुठल्या तरी कार्यक्रमाचा फोटो दिसत आहे. ती घाबरत हळू आवाजात समीरला म्हणाली. यावर समीरच्या चेहऱ्यावर फिके हसू आले. तो गंभीर होऊन म्हणाला, अंदाज लावायला बंद कर. हा माझ्या लहान बहिणीचा स्वातीचा फोटो आहे, जी 8 वर्षापूर्वी. सांगा समीर. राधिका ऐकण्यासाठी आतुर होती. समीर म्हणाला, ती आम्हाला 8 वर्षापूर्वी सोडून गेली, ती पण कायमची. भरल्या आवाजात त्याने वाक्य पूर्ण केलं. रात्रीची गाढ शांतता पसरली होती. थोड्या वेळापूर्वी जी राधिका सगळं ऐकण्यासाठी आतुर झाली होती, तिला आता काहीच विचारायचं नव्हतं. हळूहळू ते दोघे त्याच्या खोलीत निघून आले. समीर म्हणाला, ह्या गोष्टीला अजून जाणून घ्यायचं आहे, म्हणजे तू त्याच्या मुळापर्यंत पोहोचशील. त्याच्या बोलण्यात गंभीरपणा जाणवत होता. राधिका म्हणाली, नाही समीर, मला अजून काही जाणून घ्यायचं नाही. मला समजलं आहे की तुमचा रेणुकाबद्दल एवढा आपलेपणा का आहे. तिचं बोलणं मध्येच तोडत समीर म्हणाला, कारण तिचा चेहरा माझ्या स्वर्गवासी बहिणीसोबत मिळत आहे. नाही राधिका, गोष्ट फक्त एवढीच नाही. गोष्ट फक्त एवढीच असती तर दादाने आणि बाबांनी पण तिला पसंत केली असती. त्या लोकांना असं वाटत आहे की रेणुका तिच्या लालची घरातल्या लोकांसोबत मिळून मला लुटत आहे. माझ्या कमाईतला निम्मा हिस्सा तिच्यावर खर्च होतो. राधिका म्हणाली, पण मला काहीच प्रॉब्लेम नाही. समीर गंभीर होत म्हणाला, तरी पण मला असं वाटतं की तुला सगळी गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. तो त्याच्याच सुरात बोलत राहिला. मी रेणुकाला शिकवत होतो. पहिले ती माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेत होती. मला आलेलं बघितलं की लगेच चहा घेऊन यायची. शिकवायची झाल्यानंतर माझी झोपण्याची व्यवस्था करायची. असं म्हणत तो शून्यात बघायला लागला. राधिका म्हणाली, तुम्ही बोलत राहा, मी ऐकत आहे. बायकोच्या बोलण्यावर तो जरा गडबडला आणि म्हणाला, हे सगळं खूप स्वाभाविक आहे. ती स्वातीच्याच वयाची होती, माझ्यापेक्षा 7-8 वर्ष लहान. त्यामुळे काही चुकीचं वाटलं नाही. मग काय? राधिका विचारल्याशिवाय राहू शकली नाही. समीर म्हणाला, मग ती तिच्या वडिलांच्या बोलण्यात आली आणि तशी वागायला लागली. तिचे हावभाव बदलायला लागले. ते लोक जाणून बुजून आम्हा दोघांना एकटं सोडत असायचे. कुठल्या ना कुठल्या कारणाने माझ्यासोबत बाहेर पाठवत असायचे. कधी तिला कॉलेजला सोडायला लागायचे, तर कधी मैत्रिणींच्या घरी.
राधिका म्हणाली, मग पुढे काय झालं? त्यातलं रहस्य वाढतच होतं आणि राधिकाची जाणून घ्यायची उत्सुकता पण वाढत होती. समीर सांगू लागला, भोळी भाबडी रेणुका वडिलांच्या बोलण्यात आली, ज्यांना काही खर्च न करता तिचं लग्न माझ्याशी लावून द्यायचं होतं. मी तर फक्त माझ्या लहान बहिणीची छवी तिच्यात बघत होतो, त्यामुळे त्यावेळी मला त्यांच्या मनातलं समजलं नाही. तिचं माझ्या आजूबाजूला असं फिरणं, माझ्यासोबत लाडानं प्रेमानं बोलणं, असं ती कुठल्या हेतूने करत होती मला कळालंच नाही. तिच्या अशा वागण्याला मी बहिणीचं प्रेम समजत राहिलो. तिच्या वडिलांच्या सांगण्यावरून ती मला दादाऐवजी समीर म्हणायला लागली. ते मला ऐकायला जरा वेगळं वाटलं, पण ही खूप अजीब गोष्ट होती. एवढं सगळं होऊन पण माझ्या डोळ्यावर पडलेला भ्रमाचा पडदा हटला नाही. समीर अचानक एकदम गप्प बसला. गोष्टीचा शेवट व्हायची वेळ आली होती. राधिकाला समीरचं असं अचानक गप्प बसणं सहन झालं नाही, म्हणून ती त्याच्याजवळ जाऊन बसली. राधिका जवळ बसलेली बघून समीर बोलायला लागला. एक दिवस रेणुका आणि तिच्या घरातल्यांसोबत मी थिएटरमध्ये सिनेमा बघायला गेलो. रेणुकाला जाणून बुजून माझ्याजवळ बसवलं गेलं. काही प्रेमाचे रोमॅन्टिक सीन येताच ती माझ्याकडे त्या नजरेने बघायला लागली. एकदा तर हद्दच झाली, जेव्हा फिल्ममधल्या हिरो हिरोईनने एकमेकांच्या गळ्यात पडले आणि समीर परत गप्प झाला. राधिका म्हणाली, मग पुढं काय झालं? तिला समीर असं अचानक गप्प बसणं सहन होत नव्हतं. समीर म्हणाला, तेव्हा रेणुका एकदम माझ्या गळ्यात पडली. तिला माझ्यापासून दूर करण्यासाठी मला तिला लांब ढकलून द्यायला लागलं. दोघं नवरा बायको काही वेळासाठी शांत झाले. समीर पुढे म्हणाला, रेणुकाच्या वडिलांनी माझ्यावर आरोप केला की मीच तिला माझ्याजवळ येण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. तिच्या डोक्यात स्वतःविषयी आकर्षण जागवलं आहे. माझ्या पवित्र भावनांचा अर्थ त्या बापलेकीने चुकीचा लावला होता. त्याच वेळी अचानक मोठा दादा आणि वहिनी मला भेटण्यासाठी तिथे आले होते. रेणुका तिच्या मूर्खपणात दादा वहिनींसमोर असं म्हणाली की मी माझा नवरा पसंत केला आहे तर केला आहे. तेव्हा दादा मला सरळ सरळ म्हणाला की जर मी इथून पुढे रेणुकाच्या घरी परत गेलो तर ते असे मानतील की मला पण तिच्याशी लग्न करण्यात रुची आहे. मी नकार दिला तर रेणुकाने विष खाऊन मरण्याची धमकी दिली. हे ऐकून राधिकाने डोळे मोठे केले. पुढे जाणून घेण्यासाठी ती म्हणाली, मग पुढं काय झालं? मग पुढे समीर गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, माझ्या फोनमध्ये स्वातीचा फोटो होता. मग तो तुझ्यासारखाच तिला पण दाखवायला लागला. स्वातीचा फोटो बघून ती पण आश्चर्यचकित झाली. हळूहळू तिला तिची चुकीची जाणीव झाली. तिने साफ मनाने माझी माफी मागितली. मग मी पण तिच्या पुढे एक अट ठेवली की ती मला दादा म्हणेल आणि मानेल सुद्धा, तरच मी तिला माफ करेन, नाहीतर आयुष्यभर तिचं तोंड पण बघणार नाही. तेव्हापर्यंत आजपर्यंत रेणुकाने तिचा दिलेला शब्द प्रत्येक शब्द पाळला. त्यामुळेच तर मी तिला पुढे शिकण्यासाठी, तिचं करिअर घडण्यासाठी तिला मदत करत आहे. मी स्वातीला तर परत आणू शकत नाही. असं म्हणत समीरचं मन भरून आलं. राधिका म्हणाली, मला सगळं समजलं आहे समीर, मला अजून काही जाणून घ्यायची गरज नाही. असं म्हणत ती तिच्या नवऱ्याच्या मिठीत सामावून गेली.